बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। सहकारातून समृद्धीकडे देशाची वाटचाल सुरू आहे। अशा वेळेस पतसंस्थांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी पतसंस्थांमधील ठेवींना 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळावं, UPI प्रणालीचा वापर करायला परवानगी मिळावी आणि गावातील सेवा सोसायट्यांना दिली जाणारी 40 प्रकारची कामं पतसंस्थांना दिली जावीत या मागण्यांचा संसदेत पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं कोल्हापुरात झालेल्या सहकारी पतसंस्थांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते। या मेळाव्यात खासदार महाडिक यांचा सहकार रत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला, तर फेडरेशनच्या राज्य महिला अध्यक्षपदी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची निवड करण्यात आली। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं आज कोल्हापुरातील आनंद भवन इथं सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा पार पडला। खासदार धनंजय महाडिक, भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, पतसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काकाजी कोयटे, शांतीलाल शिंगे, शशिकांत राजोबा, राजश्री पाटील, सुरेखा लवांडे, डॉक्टर अंजली शहा, भारती मुथा, अनिल पाटील, सहकार नियामक मंडळाचे सदस्य सदाशिव भुसारे, चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात झाली। फेडरेशनचे अध्यक्ष काकाजी कोयटे यांनी राज्यातील पतसंस्थांची सद्यस्थिती, त्यांच्या पुढील आव्हानं आणि मागण्या मांडल्या। त्यानंतर सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांना सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। तसंच पतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची निवड झाल्याची घोषणा कोयटे यांनी केली। त्यानंतर सौभाग्यवती महाडिक यांना सन्मानित करण्यात आलं। महिला सक्षमीकरणासाठी 16 वर्षांपासून काम करत असून महिलांचे प्रश्न आपण जवळून पाहिले आहेत। भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देता आलंय, त्याचं समाधान आहे असं सांगून सर्वांच्या सहकार्यानं फेडरेशन राज्याध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही सौभाग्यवती महाडिक यांनी दिली। पतसंस्था सुरू करून फक्त 3 वर्ष झाले, पण अनेक अडचणी आहेत। मी वेळोवेळी आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून काकासाहेबांबरोबर चर्चा करून साहेबांनी पण काही प्रश्न संसदेत मांडले आणि आम्ही ह्या सहकार क्षेत्रात हे योगदान देऊ शकलो, ह्याचा नक्की आनंद आहे आणि भविष्यात आपण चांगलं काम करण्याची संधी देत आहे, ह्याच्याबद्दल खूप मनापासून आभार। यावेळी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कृष्णराज महाडिक यांचा सत्कार करण्यात आला। प्रत्येकानं बचत करण्याची सवय अंगीकारली पाहिजे। लहान वयातच बचत करण्याची सवय आणि काटकसर यांचं महत्त्व कळालं, त्याचा फायदा आता नक्कीच होतोय असं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं। सर्वात कमी वयाचा युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली निवड झाल्याचा एक विक्रम नोंदवला गेलाय असंही ते म्हणाले। महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजाताई राहिल्या होत्या, पंकजाताई मुंडे, आणि तेव्हा त्यांचं वय 33 होतं आणि ह्याच्या आधी कार्यरत केलेले सगळ्या अध्यक्षांचा कार्यकाल हा जवळजवळ 8 ते 10 वर्षाचा पक्षामध्ये राहिलेला आहे। परंतु एक खूप मोठा विश्वास माझ्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दाखवला, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी दाखवला। आणि सर, अभिमानाने सांगतो की मी ह्या महाराष्ट्र राज्यातल्या इतिहासातला सगळ्यात यंगेस्ट 27 वर्षाचा एक युवक आहे। यावेळी चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांचाही सत्कार करण्यात आला। दरम्यान 16 एप्रिलला दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात 33% महिला आरक्षणाचे विधेयक मांडून 18 एप्रिलला ते मंजूर होणार आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात होणारी ही परिषद म्हणजे दुग्ध शर्करा योग असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। 16 एप्रिलला 16, 17, 18 एप्रिलला दिल्लीमध्ये केंद्र स्तर आणि राज्य स्तरावरील महिला आरक्षणाचं बिल आता पास होणार आहे। म्हणजे विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये 33% आता कंपल्सरी महिला निवडणुका लढवणार आहेत। ते बिल 40 वर्ष आपल्या देशातल्या नागरिकांची मागणी होती, सर्व पक्षांची मागणी होती। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ते बिल आता 16 तारखेला येतं आणि ते आता 18 तारखेला पास होतंय। आणि बघा, तुमचा हा मेळावा आणि हे याच महिन्यात होते,
हे एक दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणावं लागेल. महाडिक परिवाराची तिसरी पिढी सध्या सहकार क्षेत्रात आहे. केंद्रामध्ये सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर नामदार अमित शहा यांनी देशातील 10 खासदारांची समिती बनवली. त्यामध्ये आपली निवड झाल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. देशभरातील पतसंस्थांची चळवळ समृद्ध आणि सक्षम बनवण्यासाठी नामदार अमित शहा यांनी प्रयत्न सुरू केलेत. त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकत पतसंस्थांच्या ठेवींना 5 लाख रुपयांचा विमा आणि UPI प्रणालीच्या वापराला परवानगी मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू. तसंच गावागावातील सोसायट्यांना शासनाकडून दिली जाणारी 40 प्रकारची कामं या पतसंस्थांना मिळावीत यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. एक तर आपल्या ठेवी सुरक्षित असल्या पाहिजेत, त्यासाठी विमा ज्या पद्धतीनं नॅशनलाइज बँकांना विमा मिळतो त्या पद्धतीनं पतसंस्थांनाही मिळावा. तर तो 5 लाख रुपयाचा विमा मिळावा. आणि आपल्याला डिजिटल प्रणालीचा उपयोग, डिजिटल प्रणालीमध्ये आपल्याला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, बहुतांश लोकांना माहिती असेल, प्रधानमंत्री मोदीजींनी जी UPI टेक्नॉलॉजी देशामध्ये लागू केली, आज ती जगातील सर्वात प्रभावी UPI नेटवर्क प्रणाली. पश्चिम महाराष्ट्रातही सहकारातील तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी कोल्हापुरात प्रशिक्षण केंद्र सुरू करावं, त्याला सर्वतोपरी सहकार्य करू असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं. यावेळी फेडरेशनचे 17 जिल्ह्यातील संचालक आणि पतसंस्थांच्या महिला पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या.